नमस्कार मित्रांनो, आज माझ्या मनात एक प्रश्न आहे. तो प्रश्न तुमच्या मनात असेल. एक अशी भाषा जी जर भाषा आली तर त्या व्यक्तीकडे, ज्या व्यक्तीला ती भाषा बोलता आली तर त्याच्याकडे एकदम आदराच्या नजरेनं बघितलं जातो, त्याला हुशार समजलं जातं, त्याला मान मिळतो. ती भाषा कोणती असेल? ती भाषा म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्रजी जर भाषा बोलता आली तर त्याच्याकडे एकदम आदरेच्या नजरेनं बघितला जातो. आणि आपण जे मराठी माध्यमचे बहुतेक विद्यार्थी आहे त्यांना इंग्रजी भाषा ही बोलताच येत नाही. ग्रॅज्युएशन झालं तरी पण बोलता येत नाही. याचं पहिलं मुख्य कारण म्हणजे सराउंडिंग तर राहतोच, आपल्याला सराउंडिंग मिळत नाही. पण सराउंडिंग मिळणार कसे? तर आपण पहिल्या वर्गापासून आपल्याला असं वाटत असेल ना, माझ्या मनात नेहमी असं वाटते की इंग्रजी भाषा ही फक्त भाषा म्हणून जर शिकवली असते तर आपण सुद्धा इंग्रजी बोलायला पटकन शिकलो असतो. परंतु काय झालेलं आहे, इंग्रजी भाषा न राहता विषय बनलेला आहे. त्याच्यामध्ये पास नापास असा विषय असतो. जर इंग्रजीमध्ये पास नापासचा विषय नसते तर इंग्रजीबद्दलची भीती निघून गेली असती आणि आपल्या सर्वांना वाटलं असतं की इंग्रजी फक्त बोलण्याची भाषा आहे. ही आपली मानसिकता बनली असते आणि आपण सर्वजण इंग्रजी बोलायला शिकलो असतो. परंतु इंग्रजीमध्ये पास नापास आणि त्याच्यामुळे तो विषय कठीण असा वाटायला लागतो आणि आपल्याला सराउंडिंग मिळत नाही. कारण इंग्रजीमध्ये बोलणारे आपल्याला मित्रमंडळी मिळतच नाही. मराठी माध्यमची खास करून गोष्ट आहे ही. तर म्हणून असं वाटतं की इंग्रजी आपल्या सर्वांना भाषा म्हणून जर शिकवले असते, पास नापास हा जर विषय नसता तर आपल्याला इंग्रजी बोलता आली असती. हे जर मत तुमचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो.